पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण MIPचा जो पर्याय आहे की जो सगळ्यात चांगला सध्याचा पर्याय, एक चांगला ऑप्शन म्हणून त्याच्याकडे जरूर पाहिलं जातं. नाईक सर, तुम्ही काय सांगाल सध्या मार्केट्समध्ये आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे MIPचे सध्या कुठले कुठले चांगले पर्याय उपलब्ध आहेत, तुम्ही कुठले सजेस्ट कराल? नक्कीच मिलिंदजी, MIP मध्ये आपण दोन गोष्टी थोडंसं लक्षात घेऊया की MIP मध्ये 2-3 ऑप्शन्स असतात. एक असतो मंथली इन्कम ऑप्शन, ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड प्रयत्न करतो की दर महिन्याला डिव्हिडंड देईल. दुसरा असतो क्वार्टरली डिव्हिडंड ऑप्शन आणि तिसरा असतो ग्रोथ ऑप्शन. म्हणजे ज्याला मंथली डिव्हिडंड हवाय त्यांनी मंथली डिव्हिडंड मध्ये जावं, क्वार्टरली डिव्हिडंड हवाय त्यांनी क्वार्टरली दर 3-3 महिन्याला त्यांना डिव्हिडंड येईल अशी अपेक्षा करू शकतात. आणि ज्यांना बिलकुल डिव्हिडंड नको आहे, पण जसं आपण मगाशी म्हटलं की FD सारख्या गुंतवणूक करायचं क्युम्युलेटिव्ह मध्ये, त्यांच्यासाठी ग्रोथ ऑप्शन उपलब्ध आहे. जवळपास सगळे म्युच्युअल फंड्सच्या MIP स्कीम्स आहेत. कारण जसं आपण म्हटलं की पोस्ट ऑफिस MIS मंथली इन्कम म्हटल्यावर तुम्हाला लगेच पोस्ट ऑफिस आठवतं. त्यामुळे सगळ्या म्युच्युअल फंडच्या स्कीम्स MIP स्कीम्स उपलब्ध आहेत बाजारात. साधारणतः 200-300 करोड पासून ते 1000, 2000, 3000, काही 2-3 हजार करोड रुपये देखील त्या स्कीम्समध्ये गुंतवणूक केलेली आहे गुंतवणूकदारांनी. आणि त्यातल्या काही स्कीम्स आपण कशा निवडाव्यात, म्हणजे स्कीम्स प्रत्येक व्यक्तीवरती डिपेंड करतं की कुठची स्कीम त्यांनी निवडावी. मात्र जसं आपण नेहमी म्हणतो की तो ग्रुप कसा आहे म्युच्युअल फंडचा, त्याचा पास्ट परफॉर्मन्स कसा आहे, तो किती रिस्क घेतोय तुम्हाला रिटर्न देण्यासाठी, ह्या सगळे पॅरामीटर्स बघून गुंतवणूक त्यांनी निवडावी. पण मग तुम्ही काय सजेस्ट कराल, कुठल्या 4 सजेस्ट कराल? आपण पाहूयात काही काय प्रकारच्या MIPच्या स्कीम सध्या ऑप्शन्स काय आहेत आपल्यासमोर. बिर्ला सन लाईफ 3 वर्षाचा परतावा 6.95%, 5 वर्षाचा परतावा 10.02%. निखिल सर, काय सांगाल या स्कीम बद्दल? बिर्ला MIP जर तुम्ही बघितलं तर एक जुनी MIP मधली उपलब्ध असलेली स्कीम आहे. गेल्या काही काळामध्ये काही वेळेला त्यांचा डिव्हिडंडचा ट्रॅक रेकॉर्ड एवढा कन्सिस्टंट राहिलेला नाहीये, पण ज्या प्रकारे त्यांनी स्कीम मॅनेज केली आहे ती फेअरली कन्सिस्टंट राहिली आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूकदार त्या स्कीमला कंपॅरिझन करताना ह्या स्कीमकडे नक्कीच लक्ष देऊ शकता. ओके, आपण दुसरी एक स्कीम पाहूया. एकूण 4 ते 5 प्रकारच्या स्कीम्स आपण पाहण्याचा आज प्रयत्न करूया. दुसरी स्कीम आपण पाहतो आहोत कॅमेरा रोबेको MIP. 3 वर्षाचा परतावा आहे 13.15%, तर 5 वर्षाचा परतावा आहे 9.53%. याबद्दल काय सांगाल निखिल सर? कॅन रोबेको जो MIP आहे तो फार ऍक्टिव्ह असा MIP आपण बघतो की फंड मॅनेजर सतत त्या बॉन्ड मार्केटमध्ये देखील खूप ऍक्टिव्ह असतो, सतत बाय सेल करताना आपल्याला दिसतो. इक्विटीमध्ये फारसा तो ऍक्टिव्ह नसतो, मात्र तो लार्ज कॅप आणि अशा स्कीम्स मध्येच त्यांचं जास्त त्यांचा भर असतो, त्या स्कीम्स मध्ये गुंतवण्यामध्येच त्यांचा भर असतो. त्यामुळे आणि आपण जर बघितलं कॅन MIP मध्ये तर आम्ही रिस्क वर्सेस व्होलॅटिलिटी म्हणून एक पॅरामीटर यूज करतो. त्यामध्ये रिस्क जी आहे ती रिलेटिव्हली कमी घेण्याचा फंड मॅनेजरचा प्रयत्न असतो आणि रिटर्न्स त्यामुळे त्याप्रमाणे देताना आपल्याला MIP मध्ये दिसतं. आणि त्यांचा जनरली प्रयत्न असतो की दर महिन्याला त्यांनी डिव्हिडंड द्यावा असं त्यांचा प्रयत्न चालतो. पण जसं आपण बघितलं की म्युच्युअल फंड्स हे डिव्हिडंड अश्योर करू शकत नाहीत. त्यांचा पास्ट रेकॉर्ड देखील आपण असं म्हणू शकत नाही की हे रिटर्न्स येतीलच असे पुढे, असं आपण म्हणू शकत नाही. आणखीन एक आपण ऑप्शन पाहूयात. आणखीन ऑप्शन आहे HDFC MIP लॉंग टर्मचा. 3 वर्षाचा परतावा 13.94%, तर 5 वर्षाचा परतावा 9.6%. निखिल सर, HDFC आपण बघतो की दोन्ही स्कीम्स मध्ये जे 3 आणि 5 वर्षाच्या रिटर्न्स मध्ये फार फरक आहे. 3 वर्षाचे रिटर्न्स जास्त दिसतात आपल्याला, मात्र जे लॉंग टर्म राहिले त्यांचे रिटर्न्स कमी दिसत आहेत. ह्याचं प्रामुख्याने कारण जर आपण बघितलं तर 3 वर्षापूर्वी आपण आजपासून 3 वर्षापूर्वी गेलो तर साधारणतः आपण डिसेंबर 2008च्या टाइम पिरियडची गोष्ट करत आहोत आणि 5 वर्षापूर्वी गेलो तर आपण डिसेंबर 2006ची गोष्ट करत आहोत. त्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की परत जसं आपण मगाशी म्हटलं की व्याजदर जे होते 2008 मध्ये डिसेंबरमध्ये जर आपल्याला आठवत असेल तर शेअर बाजार देखील बऱ्यापैकी कोसळला होता. जानेवारी 2008 पासून त्याची घसरण सुरू झाली होती ती.
आणि दुसरं म्हणजे आरबीआय सतत व्याजदर वाढवत होते ह्या काळामध्ये, कारण त्यांना महागाई इन्फ्लेशन हा फार मोठा इश्यू दिसत होता. त्यामुळे डिसेंबर 2008 मध्ये आपण बघत होतो की व्याजदर देखील चांगल्या म्हणजे वरच्या लेवलला होते, स्टॉक मार्केट देखील कोसळलं होतं, जी परिस्थिती साधारणतः आता आपल्याला दिसते. आणि त्याचमुळे कुठेतरी आपल्याला दिसते या दोन्हीमध्ये व्हेरिएशन्स आहेत आपल्याला. निखिल सर, स्वाभाविकपणे या विषयातली उत्सुकता आता आणखीन वाढलेली आहे. आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुढच्या काही एपिसोड्स मधून आणखीन असे काही ऑप्शन्स गुंतवणुकीचे MIP चे काही